हॅलो फ्रेंड्स, जमलात कट्ट्यावर? कट्टा म्हटलं म्हणजे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, गप्पा गोष्टी, अगदी गप्पा गोष्टी करत सहज रमत गमत मजेशीर पद्धतीने आपण इंग्लिश ग्रामर सोपं करून घेणार आहोत या कट्ट्यावर. कट्टा जरी असला ते आपण मात्र सिन्सिअर स्टुडंट आहोत, म्हणून आपण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीने जाणार आहोत. चला, ग्रामरची सुरुवात करण्याआधी मी सुनील साहेबराव पाटील, इंग्लिश ग्रामर आणि मराठी व्याकरण दोन्ही व्याकरणाचा अभ्यास आपण या कट्ट्यावर करणार आहोत. आता माझी ओळख झाली, थोडीशी भाषेची ओळख करून देतो. मुळात इंग्लिश ही लँग्वेज आहे. शाळेपासून आपण इंग्लिशकडे एक सब्जेक्ट, वन ऑफ द सब्जेक्ट्स, अभ्यासक्रमातील अनेक विषयांपैकी एक विषय या ॲटिट्यूडने आपण बघत आलो आहे. पण मुळात इंग्लिश ही लँग्वेज आहे आणि प्रत्येक लँग्वेजला स्वतःचा इतिहास असतो, स्वतःचा एक उगम असतो. तर इंग्लिश लँग्वेजच्या बाबतीत जर विचार करायचं ठरलं तर इंग्लिश आपण 3 टप्पे करूया. पहिला टप्पा म्हणजे ओल्ड इंग्लिश, ज्याला अँग्लो सॅक्सन पिरियड म्हणता येईल. ज्यूट्स, अँगल्स आणि सॅक्सन्स या राजांनी ज्यावेळेस ब्रिटनवर हल्ला केला आणि आपली वसाहत सुरू केली, तो काळ म्हणजे अँग्लो सॅक्सन पिरियड. मुळात इंग्लिश ही लँग्वेज त्यावेळेस नव्हती, त्यावेळेस सेल्टिक लँग्वेज होती. आणि मग मिडल इंग्लिश, मध्ययुगीन काळातली इंग्लिश, आणि मध्ययुगीन काळातल्या इंग्लिशनंतर आज जी वापरात आहे ती म्हणजे मॉडर्न इंग्लिश, आधुनिक इंग्लिश. आधुनिक इंग्लिशचा जर विचार केला तर हिचा वय फक्त आहे 1400 ते 1500. आता फक्त 1400 ते 1500 असं का म्हणतोय मी? कारण की मराठीचं वय आहे 2200 वर्ष, म्हणजे मराठी ही मॉडर्न इंग्लिशपेक्षा जुनी भाषा आहे. जसं आपण मराठीचा ओरिजिन संस्कृत मानतो, त्या पद्धतीने इंग्लिशचा ओरिजिन हा जर्मन मानला जातो. विकिपीडियानुसार वेस्टर्न जर्मन हा इंग्लिशचा ओरिजिन आहे, कारण की ज्यूट्स, अँगल्स आणि सॅक्सन्स हे जर्मनहून राजे आले होते ब्रिटनला, म्हणून हिचा ओरिजिन जर्मन मानला जातो. आता कुठल्याही भाषेची सुरुवात मुळात होते कशापासून? भाषेची सुरुवात होते ही साऊंड्सपासून, ध्वनीपासून, आवाजापासून. आता साऊंड्सचा स्टडी जर लँग्वेजमध्ये सायंटिफिक पद्धतीने केला तर या ब्रँचला म्हटलं जातं फोनोलॉजी. फोनोलॉजी या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, एक फोनिम आणि दुसरा लॉगस. फोनिम म्हणजे साऊंड आणि लॉगस म्हणजे सायन्स. सो सायंटिफिक स्टडी ऑफ साऊंड्स इज कॉल्ड ॲज फोनोलॉजी. लहान मुलांचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर लहान मुलं सुरुवातीला फक्त वेगवेगळे ध्वनी उच्चारतात. लहान मुलं फक्त वेगवेगळे ध्वनी उच्चारतात, जसं की म, प, क, कुठलेही ध्वनी उच्चारतात. म्हणून लहानपणी सगळ्यात पहिला माहीत असलेला शब्द म आणि म जोडून, यस, मम्मम. पाण्यासाठी पहिला समानार्थी शब्द सगळ्या लहान मुलांना जो माहीत असतो. म्हणजे याचा अर्थ फक्त साऊंड्स जरी कंबाईन केले तरी आपण अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. मग हे साऊंड्स जे आहेत जेव्हा आपण बोलण्यात वापरतो त्याला म्हणतात स्पीच साऊंड्स. येस, वर्ण, स्पीच साऊंड्स किंवा वर्ण. इंग्लिशमध्ये एकूण 44 स्पीच साऊंड्स आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत आम्ही तर 26च अल्फाबेट्स लिहित आलो आहेत. अल्फाबेट्स 26 आहेत, पण हे अल्फाबेट्स 26 अल्फाबेट्स 44 स्पीच साऊंड्स रिप्रेझेंट करतात. मग इंग्लिशमध्ये एकूण 24 आहेत कन्सोनंट साऊंड्स म्हणजे व्यंजने, आणि 20 आहेत व्हॉवल साऊंड्स म्हणजे स्वर. ते म्हणजे सर आम्हाला 5च स्वर माहिती आहेत, ए, ई, आय, ओ, यू, आणि राहिलेले 21 व्यंजने, असं शिकवलं गेलं. पुन्हा एकदा सांगतोय, 26 अल्फाबेट्स आहेत आणि 44 स्पीच साऊंड्स आहेत. असं का? कारण की 26 अल्फाबेट्स वेगवेगळे उच्चार दर्शवतात. एक सोपं उदाहरण देतो, तुमच्या इमिजिएट लक्षात येईल. सगळ्यांना माहीत असलेला शब्द सर्कस. सर्कसमध्ये सी 2 वेळा आलेला आहे. इथे सीचा उच्चार आहे स आणि इथे सीचा उच्चार आहे क. म्हणजे अल्फाबेट एकच आहे पण उच्चार 2 आहेत. म्हणजे याचा अर्थ 26 अल्फाबेट असले तरी सुद्धा 44 स्पीच साऊंड्स का तयार होतात? कारण की अल्फाबेट्स वेगवेगळे ध्वनी दर्शवतात. म्हणून इंग्लिशमध्ये एकूण स्पीच साऊंड्स आहेत 44. तेच सांगितलं बघा, 44 स्पीच साऊंड्स आर रिप्रेझेंटेड बाय 26 अल्फाबेट्स. 26 ही मुळाक्षर आहेत आणि एक मुळाक्षर वेगवेगळ्या पद्धतीने ध्वनी दर्शवतं. म्हणजे इंग्लिशची सगळ्यात मोठी गंमत आहे. मराठीत तसं नाही, मराठीतले ध्वनी वर्ण सगळं सेम आहे, पण इंग्लिशमध्ये काय होतं? म्हणून तर काय होतं, एखादा शब्द वेगळ्या पद्धतीने उच्चारला जातो, एखादा शब्द वेगळ्या पद्धतीने उच्चारला जातो. म्हणजे डी ओ डू म्हणू शकतो, पण जी ओ गोच म्हणावं लागतो. हे यामागचं कारण आहे की 26 अल्फाबेट्स वेगवेगळ्या पद्धतीने ध्वनी दर्शवतात. आता ज्यावेळेस आपण म्हणतो की कुठल्याही लँग्वेजचा पाया हा मुळात साऊंड्स आहे, मग ज्यावेळेस आपण साऊंड्स कंबाईन करतो तर काय तयार होतात? येस, वर्ड्स. म्हणून तर पहिला शब्द आपण बघितला मम्मम. सो वर्ड्सचा जर सायंटिफिक स्टडी केला तर या ब्रँचला म्हटलं जातं मॉर्फोलॉजी.
वर्ड्सचा सायंटिफिक स्टडी ज्या ब्रँचला होतो तिला म्हटलं जातं मॉर्फोलॉजी. सायंटिफिक स्टडी ऑफ वर्ड्स दॅट इज कॉल्ड ॲज मॉर्फोलॉजी. मग आपल्याला सिलेबसमध्ये इंग्लिशची इथून सुरू होते वर्ड्सपासून. इंग्लिशमध्ये आपल्याला स्पीच साऊंड्स सिलेबसमध्ये नाही आहेत, आपल्याला वर्ड्सपासून सुरू होतं. ते वर्डचे क्लासेस आपण बघणार आहोत. वर्डचे 2 क्लासेस आपण करणार, ओपन वर्ड क्लास आणि क्लोज्ड वर्ड क्लास. येस, खुला वर्ग आणि बंदिस्त वर्ग. आता खुला वर्ग बंदिस्त वर्ग काय आहे ते आपण बघणार आहोत. पण आत्तापर्यंत तुम्ही ज्याला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून शिकत आलेला आहात तेच पार्ट्स ऑफ स्पीच आपण क्लास या टॉपिकच्या खाली शिकणार आहोत. आता पार्ट्स ऑफ स्पीच आणि वर्ड क्लासमध्ये फरक आहे का? येस आहे. ज्यावेळेस आपण तो टॉपिक बघू त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. जर आपण वर्ड्स एकत्र केले, मुळात आपण शब्दांची मांडणी करतो आणि शब्दांची मांडणी तयार केली की सेंटेन्स तयार होतं. शब्दांची योग्य मांडणी तयार केली की काय तयार होतं? सेंटेन्स. म्हणजे याचा अर्थ मुळात सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स मीन्स नथिंग बट ए करेक्ट अरेंजमेंट ऑफ वर्ड्स. आणि करेक्ट अरेंजमेंट ऑफ वर्ड्सच्या स्टडीला म्हणतो आपण ग्रामर, म्हणजेच सिंटॅक्स. ग्रामर, सिंटॅक्स. सो सिंटॅक्स म्हणजे काय? करेक्ट अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इन अ सेंटेन्स दॅट इज कॉल्ड ॲज सिंटॅक्स. मुळात आपण वाक्य उच्चारतो का? वाक्य उच्चारणामागे आपल्याला काहीतरी अर्थ, मिनिंग एक्सप्रेस करायचा असतो. मग मिनिंगचाही स्टडी करणारी सेपरेट ब्रँच आहे. येस, तिला म्हटलं जातं सिमॅन्टिक्स. सो मिनिंगचा स्टडी करणारी ब्रँच सिमॅन्टिक्स आणि फक्त अरेंजमेंटचा स्टडी करणारी ब्रँच सिंटॅक्स. सो भाषा कशाने सुरू होते? साऊंड्स. साऊंड्सचा सायंटिफिक स्टडी फोनॉलॉजी. साऊंड्स एकत्र केली तयार होतात वर्ड्स. वर्ड्सचा सायंटिफिक स्टडी म्हणजे मॉर्फोलॉजी. आणि वर्ड्स एकत्र केली की तयार होतं सेंटेन्स. सेंटेन्सचा स्टडी म्हणजे सिंटॅक्स आणि मिनिंगचा स्टडी म्हणजे सिमॅन्टिक्स. लँग्वेजमधली अजून एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आपण बघूया, लिंग्विस्टिक्स. लिंग्विस्टिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ लँग्वेज. ज्या ब्रँचमध्ये लँग्वेजचा सायंटिफिक स्टडी केला जातो त्या ब्रँचला म्हणतात लिंग्विस्टिक्स. मग ते की भाषाशास्त्र. येस, भाषाशास्त्र. या भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा जो पर्सन असेल त्याला म्हणणार आपण लिंग्विस्ट. सो लिंग्विस्ट इज अ पर्सन हू स्टडीज लँग्वेज सायंटिफिकली. मग भाषाशास्त्रज्ञ, हो भाषाशास्त्रज्ञ. मुळात आपल्याला अभ्यासक्रमात या भाषा का आहेत? कारण एक आहे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे लिंग्विस्टिक कॉम्पेटन्स. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? लिंग्विस्टिक कॉम्पेटन्स. आता कॉम्पेटन्स आणि कॉन्फिडन्स हा वर्ड वेगळा. हा कॉम्पेटन्स आहे. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि कॉम्पिटन्स म्हणजे काय? क्षमता. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे भाषिक क्षमता. म्हणजे याचा अर्थ इव्हन स्पर्धा परीक्षेला सुद्धा इंग्लिश का आहे किंवा वेगवेगळ्या भाषांवर पेपर का होतात याच्या मागचं कारण आहे आपली भाषिक क्षमता महत्त्वाची आहे. लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स महत्त्वाचं आहे आणि या लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स स्टडी करण्यासाठी ग्रामर स्टडी करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. तर या कट्ट्यावर आपण ग्रामर शिकत राहणार आहोत. आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.